बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना, तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, तुम्हा सर्वांना एक आव्हान करतो, एक विनंती करतो. शिवसेना एक वादळ या तुमच्या माझ्या हक्काच्या व्यासपीठाला, या लहानशा युट्यूब प्रबोधन माध्यमाला आपण सर्व शिवसैनिकांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करावं, ही तुम्हा सर्व शिवसैनिकांना विनंती करतो. काल परवाची सांगलीमध्ये झालेली वंचित बहुजन आघाडीची सभा आपण पाहिली असाल. मुंबईच्या सभेनंतर म्हणजे दादरच्या शिवतीर्थावरच्या सभेनंतर वंचितने सांगलीमध्ये देखील सभा घेतली. या सभेकडे पाहता या सभेचं वर्णन एका शब्दात जर करावं असं वाटलं तर अफलातून, अप्रतिम हा एकच शब्द मला सुचतो, अप्रतिम. वंचित बहुजन आघाडी याचे संस्थापक प्रकाशजी आंबेडकर उर्फ बाळासाहेब आंबेडकर आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्यामध्ये एक सामायिक दुवा आहे. माहिती आहे तुम्हाला कोणता आहे तो? प्रकाशजी आंबेडकरांचे आजोबा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्यामध्ये मैत्रीचे संबंध होते, मित्रत्वाचं नातं होतं. हा एक सामायिक दुवा आहे त्या काळातला, कारण त्या काळात त्यांनी एकत्र काम केलं होतं. ह्या काळामध्ये यांचे जे नातू आहेत उद्धव साहेब ठाकरे आपल्या पद्धतीने लोकशाहीला, पर्यायाने संविधानाला वाचवण्याची एक लढाई लढत आहेत. स्वतः प्रकाशजी आंबेडकर देखील त्याच्यातच आहेत. आपापल्या पद्धतीने या देशाचं संविधान वाचावं यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. लक्षात घ्यायला हवं, प्रकाशजी आंबेडकरांचा भारिप बहुजन महासंघ म्हणजे या अगोदरचा वंचित बहुजन आघाडीची स्थापना होण्या अगोदरचा भारिप बहुजन महासंघ, त्याचं जर नाव तुम्ही पाहिलात, भारिप भारतीय रिपब्लिकन पक्ष म्हणा किंवा त्याच्यामध्ये बहुजन हा जो शब्द आहे, या बहुजन या एका शब्दामुळे प्रकाशजींकडे, प्रकाशजी आंबेडकर साहेबांकडे तो बहुजन वर्ग देखील वळला होता. म्हणजे फक्त रिपब्लिकन पक्ष नाही, रिपब्लिकन जनता नाही, तर बहुजन वर्ग जो मॅक्रो लेवलच्या ज्या जाती आहेत, ज्याच्यामध्ये सुतार असेल, लोहार असेल, चांभार असेल, माळी असेल, धनगर, अशा बऱ्याचशा जाती, सगळ्यांना भारिप बहुजन महासंघ हा आपलासा वाटत होता. आणि त्याच शब्दावरून ज्यावेळेस यांनी भविष्यात त्याचं नाव वंचित केलं, म्हणजे सगळे सगळे वंचित याच्यामध्ये येतात, वंचितांमध्ये देखील बहुजन हा शब्द त्यांनी कायम ठेवला होता. का कुणास ठाऊक, कदाचित त्याचं हेच कारण असावं, कारण ज्या मॅक्रो जाती आहेत, ज्या जमाती आहेत, त्या सर्वांना वंचित हा आपलासा वाटत होता. तुम्हाला माहित असावं 85 ते 95च्या काळामध्ये या सर्व या पिरियडमध्ये चळवळींनी वेग घेतला होता. म्हणजे दलित पॅन्थर असेल नामदेव ढसाळांची, किंवा आपल्या रिपब्लिकन पक्ष असतील, आठवले साहेबांचं देखील तुम्ही नाव विसरू शकत नाही, रामदासजी आठवले. पण झालं कसं पहा, रामदासजी आठवलेंचा समाजासाठी केलेला संघर्ष हा काही नाकारता येत नाही, पण काळाप्रमाणे रामदासजी आठवलेंनी आपल्या भूमिका बदलल्या. जर तुम्ही पाहिलं असाल, जिकडे सत्ता तिकडे रामदासजी झुकत गेले. रामदासजी आठवले साहेब सत्तेप्रमाणे झुकत गेले आणि सत्तेप्रमाणे वागत गेले, बोलत गेले. समाजाप्रती असलेलं आपलं नातं, समाजाप्रती असलेल्या आपल्या त्या काय म्हणता येतील, ज्या आपल्या जबाबदाऱ्या होत्या त्या झटकत गेले. रामदासजींनी आपल्या जबाबदाऱ्या झटकल्या. रामदासजींनी फक्त वैयक्तिक महत्वाकांक्षा मात्र कायम ठेवल्या. पण त्याच ठिकाणी प्रकाशजी आंबेडकर यांनी आपल्या समाजाचा स्वाभिमान देखील जपला, आपलं अस्तित्व देखील राखलं. आणि तुम्ही सर्वांनी ते पाहिलं. आजही रामदासजींना जर आपण रामदासजी असं नाव काढलं, रामदासजी आठवले म्हटलं, तर फक्त आपल्याला राज्यसभेतल्या कविताच आठवतात, किंवा रामदासजी आठवले टाकलात तर तुम्हाला राज्यसभेतल्या खासदारांना हसवतानाचं एक कॅरेक्टर म्हणून रामदासजींकडे पाहिलं जातं. बाकी रामदासजींचं समाजासाठी असलेलं काम मी आताच म्हणतोय, पूर्वीचं सांगत नाहीये, सध्या तरी मला शून्य असंच दिसतं. किंवा समाजाकडे असला त्यांचा ओढा मला तितकासा काही दिसत नाही सध्याच्या घडीला. पण प्रकाशजी आंबेडकरांनी आपल्या चळवळींचं अस्तित्व देखील जपलं, समाजाची बांधिलकी देखील जपली आणि समाजासोबतची आपली नाळ त्यांनी कायम ठेवली. भले सत्ता मिळो न मिळो, भले आमदारक्या खासदारक्या मिळो न मिळो, पण त्यांनी समाजाची मान झुकू दिली नाही. हे तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलं. आजही प्रकाशजी आंबेडकर ज्यावेळेस काही वक्तव्य करतात, किंवा त्यांचे सुपुत्र शुजातजी आंबेडकर हे ज्यावेळेस काही वक्तव्य करतात, त्यांच्या बोलण्यामध्ये एक प्रकारचा तो अभ्यास आपल्याला दिसतो, तथ्य आपल्याला दिसतात. आपण वारंवार या गोष्टी पाहिल्यात. आणि आजही आंबेडकरी चळवळीतला अभ्यासू नेता जर म्हणून कुणाची ओळख असेल तर ती प्रकाशजी आंबेडकर यांचीच आहे, ज्यांनी लोकसभेची खासदारकी भूषवली, राज्यसभेची खासदारकी भूषवली. भले इतर पक्षांच्या कोट्यातनं का असेना, पण त्यांनी या खासदारक्या भूषवलेल्या आहेत. आणि ज्या काळात त्यांनी या खासदारक्या भूषवल्यात, त्यांनी ज्या प्रकारचे प्रश्न संसदेत मांडलेले आहेत ते देखील विस्मरणीय आहेत. बघा, लक्षात घ्या, मला हे सगळं सांगण्यामागची काही कारणं आहेत.
कारण ज्या प्रकारे आपण समाजासाठी काम करत आहात तो प्रकार पाहता आता सध्याच्या आपल्या समविचारी पक्षांसोबत तुम्हाला येणं गरजेचं आहे, पण ते केव्हा येता येऊ शकतं? त्यासाठी 2 पावलं आपल्याला देखील मागे जावं लागतं. आपल्या काही अतिरेकी भूमिकांकडे, ज्या भूमिका समाजाला सध्या पटत नाहीयेत, त्या भूमिका आपल्याला मागे देखील सोडाव्या लागणार आहेत. काही अरेरावीच्या भूमिका असतात, ज्या भूमिका सध्या समाज त्याचं स्वागत करत नाही, त्या भूमिका आपल्याला सोडाव्याच लागणार. मागच्या 1-2 महिन्यामध्ये काही उदाहरणं आपण पाहिली. अगदी काल परवाच सांगलीतल्या सभेमध्ये देखील एक उदाहरण घडलं, ते देखील आपण पाहिलं. या साऱ्या भूमिकांकडे पाहता आपण हे सगळं टाळून पुढे यावं, जेणेकरून सध्या जी संविधान विरोधी लोकांची जी फळी तयार होते, जी या देशाच्या लोकशाही विरोधी जी फळी तयार झालेली आहे, त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण जी एकजूट वज्रमुठ करतोय त्यामध्ये कुठेतरी अडथळा येणार नाही आणि कुठल्याही समविचारी पक्षाला त्यामुळे त्रास होणार नाही. या गोष्टींची काळजी आपल्याकडनं देखील घेतली गेली पाहिजे, असं माझं एक सामान्य माणसाचं एक प्रांजळ मत आहे. आणि मला वाटतं आंबेडकरी बांधवांचं किंवा सर्वसामान्य बहुजन समाजाचं देखील हेच मत असेल. ज्यावेळेस मी वंचितचा विचार करतो, खरंच महाराष्ट्रामध्ये वंचितची ताकद ही उल्लेखनीय आहे. महाराष्ट्राच्या मी मागेही सांगितलं कित्येक विधानसभा, जवळपास 60 ते 70 विधानसभा अशा आहेत जिथे यांची ताकद, म्हणजे काय म्हणतात ते उपद्रव मूल्य, तुम्ही हा शब्द राजकारणात बऱ्याचदा वापरला जातो, तो उपद्रव मूल्य म्हणू शकता तुम्ही. पण वंचित सोबत एक सन्मानाने जर युती झाली त्याचा फायदा वंचितला देखील आहे आणि उभ्या महाराष्ट्रातल्या या सर्व संविधान प्रेमी पक्षांना देखील याचा फायदा आहे. तुम्हाला मी काही विशेष जागा वंचितच्या वाचून दाखवतो, जिथे तुमच्या माहितीसाठी की वंचितने ज्यावेळेस 2019 साली निवडणुका लढल्या, मी ह्याच्यामध्ये जे रेफरन्स देईल ते कदाचित काही रेफरन्स 2014च्या संदर्भात पण असतील, ज्यावेळेस वंचित स्वतः नव्हती, पण 14-19चा ऍव्हरेज घेऊन शिवसेनेच्या कुठल्या जागा पडल्या गेल्या होत्या. जर समजा वंचित सोबत आली तर वंचितला कुठे फायदा होऊ शकतो, शिवसेनेला कुठे फायदा होऊ शकतो, या गोष्टी मी तुमच्या सर्वांसमोर अगदी पटपट ठेवणार आहे. कारण जागा जवळपास 60 ते 70 आहेत. त्याच्यातल्या विशेष जागा म्हणजे टॉप 20 जर मी सांगितल्या, कारण वंचित सोबत जर आली या महाविकास आघाडी बरोबर, तर नक्कीच महाविकास आघाडीचं पारडं, जे महाविकास आघाडी यांचा दारुण पराभव आधीच करणार आहे, तो अति दारुण पराभव करेल. यांचं जे डिपॉझिट जप्तीपर्यंत आपण ठेवतोय, कदाचित त्यांना नोटाच्या देखील खाली जावं लागेल. भारतीय जनता पक्ष, पर्यायाने शिंदे टोळी आणि अजित पवार गट या सगळ्यांचं अस्तित्व देखील संपवण्याची हीच ती वेळ आहे. कारण आता ही सध्या महाराष्ट्रातली परिस्थिती पाहता, जर आता नाही तर कधीच नाही, हीच ती परिस्थिती आहे. आणि महाराष्ट्र हे इतर राज्यांपेक्षा, देशातल्या इतर राज्यांपेक्षा थोडंसं राजकारणाच्या बाबतीत वेगळं आहे. इथलं राजकारण इथून होत असतं, इथलं राजकारण इथून होतं. हे राजकारण जास्त कधी पाहता इथून झालेलं नाही, पण यंदाचं 2019च्या नंतरचा जो काळ झाला त्यावेळेस राजकारण आपण इथून होताना पाहिलंय. त्यामुळे बघा वंचितचा कुठे कुठे तुम्हाला प्रभाव दिसतो. मी त्यांच्या टॉप 10 जागा सांगतो जिथे वंचित ही 2ऱ्या नंबरवर होती. म्हणजे पहिला विनिंग कॅन्डिडेट कुठल्याही पक्षाचा का असेना, पण 2ऱ्या नंबरवर वंचित होती. जागा ऐका. अकोला पूर्वेमध्ये वंचितला 75,000 मतं पडली. बुलढाण्यामध्ये 82,000 मतं पडली. 40 मध्ये 39,000 मतं पडली. सिंदखेड राजामध्ये 40,000 मतं पडली. अकोल्याच्या अकोटमध्ये 42,000 मतं पडली. बाळापूरमध्ये 51,000 मतं पडली. मला वाटतं धैर्यवर्धन म्हणून वंचितचे तिथे होते. आणि बाळापूरमध्ये आपल्या शिवसेनेचे नितीन देशमुख आहेत, ज्यांना 70,000 मतं पडली. आपल्या निष्ठावंतांना आता ह्या सगळ्याची मदत होणार आहे. लक्षात घ्या, तुम्हाला मला काय सांगायचंय. नितीनजी देशमुख ज्यावेळेस पुन्हा आमदारकीला उभे राहतील त्यावेळेस आपल्या ह्या निष्ठावंताला न भूतो न भविष्यती एवढं भरघोस मतदान आपल्याला तिथे मिळवून द्यायचं आहे. त्यासाठी या सगळ्या गोष्टींची आपल्याला गरज आहे. नितीन देशमुख साहेब बाळापूरचे शिवसेनेचे निष्ठावंत आमदार. मूर्तिजापूर इथे 58,000 पडली मतदान वंचितला. प्रतिभा अवचर होत्या आणि मला वाटतं भारतीय जनता पक्षाचे हरीश होते, त्यांना 60,000 मतदान पडलं. सगळ्या ह्या 2ऱ्या नंबरच्या जागा आहेत. रिसोड असेल 35,000चं मतदान झालं. वाशिम मध्ये 53,000चं मतदान झालं. तेवोसामध्ये 66,000चं मतदान झालं. साकोळीमध्ये 35,000चं मतदान झालं. बल्लारपुरामध्ये 40,000चं मतदान झालं. चिमूरमध्ये 28,000चं मतदान झालं. नांदेड उत्तरमध्ये 27,000चं मतदान झालं. लोहामध्ये 38,000चं. म्हणजे वंचितच्या ह्या जागा सगळ्या मी तुम्हाला सांगतोय, ह्या जागांचं मतदान आणि शिवसेनेचा 14-19चा मी जर ग्राफ घेतला, या जर एकत्र केल्या तर शिवसेनेचा आमदार फक्त निवडून येत नाही,
तर समोरच्याचं डिपॉझिट देखील जप्त करतोय, अगदी त्याला डिपॉझिट जप्तीपर्यंत नेऊन ठेवतो, असे हे आकडेवारी आहेत. कळमनुरी, आता कळमनुरीचं मला विशेष सांगावं लागतं कारण बांगर आहे इथे. टॉप 5 गद्दारांमध्ये जर कोणाचं नाव घेतलं तर बांगर, म्हणजे शिरसाट असेल, गायकवाड असेल, हे रामदासजी कदम वगैरे, हे सगळे जे टॉप 5 ची जी मंडळी आहेत ना, ज्यांना फक्त गाडायचं नाहीये, पाताळात धाडायचंय, अशा ह्या आमदारांच्या यादीमध्ये बांगर आहे, ज्यांना 82,000 मतदान पडलं होतं, जिथे कळमनुरीमध्ये वंचितचं मतदान हे 66,000चं आहे. अशा प्रकारे आणखी बऱ्याच जागा आहेत. म्हणजे मी जर सगळ्या जागा वाचल्या तर हा व्हिडिओ कदाचित मोठा होऊन जाईल. जसं चेंबूरला 23,000चं मतदान, चंदगड म्हणजे कोल्हापूरचं चंदगड 44,000चं मतदान, सोलापूर उत्तर 24,000, परांडा 28,000. आता परांड्याचा विशेष तुम्हाला सांगतो, तान्हाजी सावंत तिथे, तान्हाजी सावंतांना 1,06,000चं मतदान झालं होतं आणि परांड्यामध्ये यांना 28,000चं, म्हणजे वंचितला 28,000चं. म्हणजे विचार करा तिथे एक एक मतदान किती गरजेचं आहे आपल्याला. तिथे ही 28,000ची मतदानं आपल्यासाठी फार उपयुक्त आहेत. धाराशिव 10,000, तुळजापूर 36,000, त्यानंतर निलंगा 30,000, अहमदपूर 22,000, लातूर 25,000 आणि ह्या व्यतिरिक्त जवळपास 60 अशा जागा आहेत जिथे वंचितचं मतदान जर महाविकास आघाडीचे उमेदवार किंवा महाविकास आघाडीचं मतदान जर वंचितला मिळालं तर वंचितचे उमेदवार अशा प्रकारे निवडून येतील की जिथे भारतीय जनता पक्षाचा सुपडा साफ झालेला असेल. लक्षात घ्या, मग अजित पवार गट असेल, शिंदे टोळी असेल आणि हा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार असेल, सगळ्यांचा सुपडा साफ झालेला असेल. जर एक विशिष्ट बघा कसं आहे, ज्या जागा आपल्या थोडक्या फरकाने पडतात आणि ज्या जागा या वंचितच्या येऊ शकतात, अशा प्रकारच्या जागांची सन्मानपूर्वक वाटप नाही झाल्या, ते आपलं वरिष्ठ नेतृत्व ठरवेल, तो आपला विषय नाही. पण या अशा प्रकारचं गणित ज्यावेळेस जुळेल त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये एक चित्र वेगळं जाईल. आणि लक्षात घ्या, शेवटी काय आहे, हे राजकारण आहे. या राजकारणामध्ये तुम्हाला नंबर्स हा फार महत्वाचा फॅक्टर आहे. नंबर्स शेवटी बहुमत हे नंबर्सवरच ठरवलं जातं. बहुमत, आता तुम्ही एका नंबरने जिंकताय म्हणजे एका मताने जिंकताय की तुम्ही 1,00,000 मतांनी जिंकताय, हे जरी महत्वाचं असलं पण एका मताचा विजय देखील विजयच मानला जातो, तो देखील आमदारच असतो. शेवटी एका मताने जिंकला आणि 1,00,000 मतांनी जिंकला तो देखील आमदारच असतो. त्यामुळे कुठेतरी ज्या कॉन्ट्रोवर्शियल गोष्टी आहेत, जिथे वाद तयार होतील, जिथे युती आघाड्यांमध्ये ताणतणाव तयार होतील, या अशा प्रकारच्या गोष्टी टाळून सध्याच्या घडीला या अशा प्रकारांचा काहीच उपयोग नाहीये, काही गरज नाहीये कुठले स्टेटमेंट करण्याची किंवा कुठल्या काही गोष्टींना एक दुजोरा देण्याची. अशा गोष्टी टाळून जर आपण सर्वांनी एकमेकांची हात काय म्हणतात ती वज्रमूठ जर केले, ते हातात हात घालून जर पुढे गेलं तर मात्र महाराष्ट्रामध्ये 2024चा काळ हा उभा महाराष्ट्र पाहिजे. न भूतो न भविष्यती, एवढं भरघोस मतदान हा महाराष्ट्र या महाविकास आघाडीच्या पारड्यात टाकणार आहे. आणि शिवसेनेची बात तर काही औरच आहे. शिवसेनेच्या बाबतीत या 2024ला महाराष्ट्राची जनता एक वेगळं वातावरण घेऊन येणार आहे. कारण शिवसेना हा या महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, अभिमानाचा आहे, स्वाभिमानाचा आहे. महाराष्ट्राची शिवसेना म्हटलं तर महाराष्ट्राचा आत्मसन्मान मानला जातो, महाराष्ट्राचा स्वाभिमान मानला जातो. आणि त्या शिवसेनेला ज्यावेळेस हा भारतीय जनता पक्ष रूपी एक राक्षस नख लावू पाहतो, कारण भारतीय जनता पक्षाला माहिती आहे या महाराष्ट्रात जर एखादी सत्ता मिळवायची तर शिवसेनेला संपवावं लागेल. त्याशिवाय भारतीय जनता पक्षाने बऱ्याचदा प्रयत्न केले पण भारतीय जनता पक्ष सक्सेसफुल एक यशस्वी होऊ शकला नाही. त्यामुळे शिवसेनेला संपवण्याचं हे षडयंत्र कुठेतरी जाऊन 2022 मध्ये भारतीय जनता पक्षाने यशस्वी करून दाखवलं. पण महाराष्ट्राची जनता, सर्वसामान्य शिवसैनिक या प्रयत्नांना केराची टोपली दाखवणार आहे. आणि या प्रयत्नांमुळे एक शिक्षा म्हणून उभा भारतीय जनता पक्ष या महाराष्ट्रातून हद्दपार करणार आहे. त्या सर्वांमध्ये इतर महाविकास आघाडीच्या पक्षांचा देखील आपला तितकाच एक हातभार देखील लागणार आणि आपला त्यांना लागणार आहे. त्यामुळे काळजी नसावी. पण ह्या सगळ्या घटनांकडे पाहता तुमचं काय मत आहे ते देखील तुम्ही कमेंटमध्ये मांडावं की या कॉन्ट्रोवर्शियल गोष्टींना आपण टाळायला हवं. एवढंच म्हणतो आणि तुम्हा सर्व शिवसैनिकांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, जय महाराष्ट्र, जय भीम, जय महाराष्ट्र.